शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन, बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा अशी टीका योग्य नाही. पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या वक्तव्याचा पवारांकडून निषेध. मुख्यमंत्री फडणवीसांकडून गोपीचंद पडळकर यांना समज, भविष्यात चांगला नेता व्हायचा असल्यास अशा प्रकारची विधानं करणं योग्य नाही. फडणवीसांचा पडळकर यांना सल्ला. अशी वक्तव्य न करण्याच्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या फोनवरून सूचना. मी सूचनांचं पालन करेन. गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया. आमदार गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचे सांगली जिल्ह्यामध्ये पडसाद. जयंत पाटील समर्थकांचा निषेध मोर्चा. पडळकर नटरंगाची औलाद अशा आशयाचे बॅनर दाखवत जोरदार घोषणाबाजी. जयंत पाटील हा राजाराम बापू पाटील यांची औलाद वाटत नाही, काहीतरी गडबड आहे. गोपीचंद पडळकर यांनी सगळ्याच मर्यादा ओलांडल्या तर जयंत पाटलांकडून पडळकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार. कुठल्याही व्यक्तींना पातळी सोडून बोलू नये. सर्वांनाच आरेला कार्य करता येतं, पण तशी आपली संस्कृती नाही. बोलताना जपून बोललं पाहिजे. पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या टीकेनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. पडळकर यांना कुणाचं पाठबळ अशा भाषेत बोलण्याची हिंमत कशी होते. जयंत पाटलांवरच्या टीकेनंतर विजय वडेट्टीवार संतापले. पडळकर यांना पक्षात ठेवायचं की नाही याबाबत भाजपनं निर्णय घेण्याचाही सल्ला. चुका होत असल्यास दुरुस्त कराव्यात, नाहीतर मंत्र्यांना खुर्ची खाली करावी लागेल. राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरातून अजित पवारांचा निर्वाणीचा इशारा. विधानसभेत मोठ्या प्रमाणावर मतचोरी झाली. तुम्ही याद्यांवर काम करा. निवडणुकीसाठी ताकदीनं उभे राहा. अंबरनाथ मधल्या बैठकीत राज ठाकरे यांच्या मनसैनिकांना सूचना. मुंबई टोला उबरचे भाडं प्रति किलोमीटर 22.72 रुपये. मागणीच्या वेळेमध्ये 1.5 पट वाढ करण्यास परवानगी, तर मागणीच्या काळामध्ये 34 रुपये दर निश्चिती. हे नियम ॲपमध्ये 18 सप्टेंबर पासून लागू होणार. जून ते ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना 689 कोटी रुपयांची शासकीय मदत जाहीर. संबंधित शेतकऱ्यांना लवकर मदत वितरित करण्याचे राज्य सरकारचे निर्देश. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे 30 जिल्ह्यांमध्ये 654 महसूल मंडळांना फटका. पंचनामे करण्याचे आदेश दिले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदत करणार. महाराष्ट्राच्या अतिवृष्टीबाबत कृषी मंत्र्यांचं आश्वासन.